तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल तर तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो, विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो आणि मला खात्री आहे की ही जी संधी साहेब आपण मला या ठिकाणी दिलेली आहे, या संधीच्या रूपानं या आता फक्त राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तर आहेच, परंतु जिल्ह्यातले स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडण्याची जी संधी आपण मला दिली, या संधीचं निश्चितपणे सार्थक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आपल्याला आम्हा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी देतो. आणि थोडं पोटनिवडणूक लागली त्यावेळेस हे मोठं भावनिक वातावरण झालं होतं. बऱ्याचशा कार्यकर्त्यांची आग्रह होता की आपण लढलं पाहिजे, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय विखे पाटील साहेबांनी मला आणि मुख्यमंत्री महोदयांनी जी काही विनंती केली, आपल्या विकास कामांबद्दलची जी काही आश्वासन दिले, त्यावेळेस आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. आपण कुणाचं काम करणार सगळे पत्रकार मला विचारायचे, कुणाचं काम झालं हे सर्वांना त्या ठिकाणी कळालेलं आहे. आणि निश्चितपणे त्यावेळेस आपल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांची माझ्यावरती खूप जण रुसले होते, काही जण 2 दिवस बोलतही नव्हते, परंतु त्यावेळेस आपण थांबलो. पण मात्र साहेबांनी आपण थांबल्याच्या बद्दल हे या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा आपल्याला आमदारकीची संधी मला नाही तर आपल्या तालुक्याला, या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाला दिलेली आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल. आणि आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच प्रश्न हे कधी संपत नसतात, प्रश्न येत असतात जात असतात. मी तर 5 वर्ष खूप सोडवायचा प्रयत्न केला. आता इथं काय जास्त उल्लेख करणार नाही साहेबांसमोर, तुम्हाला सर्वांना माहिती काय काय झालं काय काय नाही झालं. तरी पण मला कसा शॉक दिला ते आता त्याच्याबद्दल मी काय जास्त बोलणार नाही. परंतु साहेब, आम्ही 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघामधले विशेषतः विजेचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील आणि रस्त्याचे प्रश्न असतील, हे अत्यंत प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. प्रचंड ऊर्जा विभागाचं इन्फ्रास्ट्रक्चर या तालुक्यामध्ये, तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उभं करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. कित्येक लोकांना अक्षरशः अजून 2.5 वर्ष सरकार राहिलं असतं तर घरोघरी डीपी आपली झाली असती, इथपर्यंत आपला त्या ठिकाणी विषय होता. परंतु बरेचसे सत्तेशन झाले, आता त्याच्यावर मी जास्त काय बोलणार नाही. पण पुन्हा एकदा आपल्याला ही संधी मिळाल्या कारणानं आपल्याला पुन्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन दिवसा विजेचे प्रकल्प असतील, याचा थोडासा मध्ये जरा ब्रेक लागला होता, पण आता निश्चितपणे डबल इंजिन, कारण तेही आमदार आहेत, आपले नगरचे अक्षय दादा तेही आमदार आहेत, मी आमदार आहेत, दोन्ही 2 सभागृहामध्ये आमदार असल्या कारणानं निश्चितपणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन विकासाची घोडदौड या तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असंही आपल्या सर्वांना या निमित्तानं ग्वाही देऊ इच्छितो. साहेब, आमच्या या मतदारसंघामध्ये काही प्रश्न या ठिकाणी बरेच आहेत, आपणही सोडवायचा अत्यंत प्रामाणिकपणे आपला प्रयत्न असतो. आम्ही बघतो कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आपल्या मार्गदर्शनाखाली जवळपास आता सुटला गेलेला आहे. मी आमदार झाल्यावरती मला आठवतं अगदी जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये कशी मुलं डासांमध्ये उपोषणाला बसली होती, वेगवेगळ्या वेळी मी बैठका लावल्या. आमचं सरकार गेल्यावर साहेबांनी देखील खूप मोठे प्रयत्न केले आणि कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न विशेष भरती काढून त्या ठिकाणी मार्गी लावायचा प्रयत्न झालेला आहे. थोडेसे काही अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत, निश्चितपणे साहेब आपण त्याकडे लक्ष द्याल अशी आम्हाला निश्चितपणे आशा आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण महात्मा फुले प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला, तसेच आमचे मुळा धरणाचे देखील प्रकल्पग्रस्त बरेच या नोकरीच्या याच्या संदर्भात सातत्यानं माझ्याकडे येत असतात. आता माझ्याकडे काही नजरा खेळलेल्या आहेत सरपंच, बघू राहिलो मी
परंतु आपल्याकडं साहित्य खातं असल्या कारणानं या जसं आपण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावला तसा हाही प्रश्न आपण जातीने लक्ष दिलं तर निश्चितपणे सुटेल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.